वॉर्म वेलकम सगळ्यांना. ही ब्रँड न्यू सिरीज आपण परत आलो आणि यावेळची हनुमान चालीसा आपण लगभग बऱ्यापैकी ब्रेक घेतलाय. मागच्या वेळी आपण भेटलो होतो तेव्हा फेब्रुवारी महिन्यात भेटलो होतो. 4 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी आपण भेटलो होतो. आणि आता मला तुमचे सगळ्यांचे चेहरे बघून थोडेसे मला बरं वाटतंय. जुनी मंडळी सगळे दिसत आहेत. व्हेरी गुड. आय एम व्हेरी हॅपी टू सी ऑल ऑफ यू. सम ऑफ देम आर देअर इन बरेचसे जे आपले मंडळी आहेत ती गिरनारला गेलेली आहेत. मधुरकामधली गिरनार यात्रा करतायत, त्यामुळे कदाचित ते ऑनलाईन ऐकतील व्हिडिओ. पण येस, वेलकम. आपण प्रार्थना करूया आणि सुरू करूया कुठलाही विलंब न करता. हे परमेश्वरा, सगळे गुरुजन, सगळे श्रेष्ठ गण, साक्षात प्रभुराम भगवान हनुमान, माझे गुरु मास्टर चुआकोक्सुई, जगद्गुरु योगीराज शंकर बाबा महाराज, गजानन महाराज, सगळे आपले गुरुजन सगळ्यांना वंदन करून, हे परमेश्वरा, थँक यू फॉर द डीपर अंडरस्टँडिंग ऑफ हनुमान चालीसा. Thank you to all of you. Good evening and I welcome you all. So सुरू करतोय आपण हनुमान चालीसा विथ ब्रँड न्यू. आपण महासंकल्प सगळ्यांनी लिहिला होता, राईट? आणि महासंकल्पामध्ये आय एम शुअर की सगळ्यांनी काही प्रोग्रेस केली असेल, त्याच्याविषयी आपण बोलूया. पण सगळ्यात पहिले, काही जण तुम्ही पहिल्यांदा लॉग इन करताय, तुमचं सगळ्यांचं स्वागत. सुरू करत असताना आय एम गोइंग टू हॅव दिस सेशन इंग्लिश, हिंदी, मराठी. तुम्ही मला कुठे यू कॅन आस्क मी एनिथिंग. मी तुम्हाला म्यूट अनम्यूट करायची संधी देईन सेशन संपता. सेशन कसं असणार आहे? 6 to 6:30 आपण काही संवाद करणार आहोत. काही मी तुम्हाला हिलिंग देणार आहे. आपण एखाद्या ओवीवरती, एखाद्या चौपाईवरती, एखाद्या दोह्यावरती आपल्याला जसं महाराज मार्गदर्शन करतील तसं आपण बोलणार आहोत, राईट? यातलं माझं काहीच नाही. जे आहे ते गुरुजनांचं आहे. मी फक्त एक माध्यम आहे. त्यामुळे माझ्याकडनं अनंत चुका होऊ शकतात, होतात. त्यामुळे जे असेल ते दिलगिरी, आय सीक फॉरगिव्हनेस फ्रॉम ऑल ऑफ यू, राईट? एखाद्या इंटरप्रिटेशन मध्ये माझ्याकडनं चूक होऊ शकते, पण गुरूंकडनं ऑब्व्हियसली नाही, बिकॉज गॉड इज परफेक्ट अँड गुरु इज जस्ट रिप्रेझेंटिंग गॉड अँड गुरु इज जस्ट वी आर वॉकिंग द पाथ. काय करणार आहोत आपण? सगळ्यात पहिले थोडंसं समजून घेणार आहोत हनुमान चालीसा. नीट लक्षपूर्वक ऐका. सगळ्यांनी बसताना सोफ्यावरती इकडे तिकडे रेळलात पेळलात चालणार नाही. सिट प्रॉपरली विथ 90 डिग्रीज, कंधे सीधे बिलकुल. हनुमान चालीसा करतोय आपण, साधं सुद्धा काम नाहीये. जिथे आहात तिथे, वेअर एव्हर यू आर, सिट विथ युअर स्पाइन इरेक्ट. फॅन्टॅस्टिक. कंधे सीधे बिलकुल. थोडेसे बाहेर काढले तरी चालतील, मस्त वेगळे थोडेसे बाहेर. येस, दिस इज कॉल्ड कॉन्फिडन्स, राईट? सो यू विल सिट इन दिस पोझिशन, राईट, विथ लिटल बिट ऑफ स्माइल ऑन युअर फेस अँड से की नाव आय विल लर्न समथिंग. आय एम रेडी टू लर्न. मनातल्या मनात म्हणा, आय एम रेडी टू सीक हनुमान चालीसा, टीचिंग्स फ्रॉम हनुमान चालीसा. मी तयार आहे म्हणा. ओके? सगळ्यात पहिले हनुमान चालीसा सतत बोलणारी माणसं मला माहिती आहेत, पैकी मी पण आहे. पण सतत बोलणारी माणसं मला माहिती आहेत, वर्षानुवर्ष बोलणारी माहिती आहेत. येस. मग ह्या हनुमान चालीसेत वेगळं काय आहे? या हनुमान चालीसात वेगळं असं आहे की ही संकल्पासहित 21 दिवसाची केलेली हनुमान चालीसा आहे. व्हॉट इज इट डिफरंट? द डिफरन्स इज ही सुरू होते मंगळवारी आणि संपते 21 दिवसांनी, तेव्हा वार येतो सोमवार. मंगळवारी सुरू होते, सोमवारी संपते. लाल किताब प्रमाणे, जे आपल्यासाठी ऍस्ट्रॉलॉजिकल फॉर्मॅटमध्ये इट्स अ व्हेरी ऑस्पिशियस बुक. बरेचसे तोडगे त्यातनं मिळतात, बरेचसे गाईडलाईन्स त्यातनं मिळत असतात आपल्याला. सो ऍज पर लाल किताब, यू स्टार्ट ऑन ट्युजडे, एंड ऑन मंडे. ह्याचे काही जण पिठाचे दिवे दाखवतात. आज डे 1 आहे, पहिला पिठाचा दिवा केला. उद्या 2 केले, डे 2. 3 केले थर्ड डेला. अशी पुढे 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 जात राहतात. असे तुम्ही किती दिवे करणार आहात? 1 ते 11. पहिल्या दिवसापासून 11 दिवसापर्यंत 11व्या दिवशी 11 पिठाचे दिवे. पिठाचे दिवे काय करणार आहात? तुम्ही बाल्कनीत लावणार आहात, किंवा तुम्ही जर तुमच्याकडे घर, तुम्ही हा व्हिडिओ माझा कुठून बघणार आहात आपला, राईट? इट डिपेंड्स. तुम्ही बाल्कनीत ठेवू शकता, तुम्ही घरावरती ठेवू शकता, तुम्ही पत्र्यावरती ठेवू शकता, राईट? सो इट्स ऍब्सोल्युटली ओके. तुम्ही बाहेर ठेवू शकता, पण ती लावतो तसं पिठाचा दिवा लावा. ठीक आहे ना? 11व्या दिवशी
आलात की त्याच्यानंतर 12वा नाही लावायचा. देन यू स्टार्ट कमिंग डाऊन. मग 12व्या दिवशी 10 लावणार आहात. करत करत 21व्या दिवशी तुम्ही एकाच दिव्यावरती असणार आहात. 1 to 11 अँड देन डिसेंडिंग परत रिटर्न. सो तुम्ही 11व्या दिवशी थांबणार आणि नंतर देन यू गो बॅक 21 days. 21 नंतर शेवटच्या दिवशी तुमचा एकच दिवा असणार आहे. संकल्प असा आहेत. आज दिवसापासून हनुमान चालीसा संपेपर्यंत, सिरीज संपेपर्यंत प्रेफरेबली नो नॉन व्हेजिटेरियन. प्रेफरेबली. मी त्या मताचा नाहीये, पण जे लोक ह्या मताचे आहेत मी त्यांचा सन्मान करू इच्छितो. Needless to mention, those who drink must or should not drink at all. No intoxication. थांबा, फोन सायलेंट मोड मध्ये करतोय. येस, डिस्टर्बन्स नको. ठीक आहे. नो इंटॉक्सिकेटिंग ड्रिंक्स, नो दारू, नो अल्कोहोल, नो शराब, सगळ्या भाषेत सांगितलेलं आहे. क्लॅरिटी आली. हनुमान चालीसा सुरू झाली सर. मग हनुमान चालिसेला तुम्ही या सेशन मध्ये आला. या सेशन मध्ये फक्त तुम्ही आणि मी भेटण्याची संधी घेतोय. हनुमान चालिसा फॉर एक्झाम्पल, माझ्या ऑफिस मधली काही लोक इथे लॉग्ड इन आहेत. आय एम व्हेरी हॅपी टू सी देम. तुम्ही हनुमान चालिसा आंघोळ झाली की तुम्ही करू शकता सकाळी. इट इज ऍडवायजेबल टू डू इट थ्राइस. माझी एकदा झाली आहे, आता एकदा होणार आहे, एकदा मी रात्री करणार आहे. तो हनुमान चालिसा आय एम गोइंग टू डू थ्राइस अ डे. एकदा तुमच्या बरोबर, एकदा आंघोळ झाल्यावरती, एकदा सकाळी, संध्याकाळी परत एकदा घरी गेल्यावरती करणार. तुम्ही एकदा करू शकता, पण एकदा करणं गरजेचं आहे. इन केस इफ यू मिस इट, लेट से की सर मी 15 दिवस हनुमान चालिसा केली आणि तुम्ही काही कारणास्तव विसरलात हनुमान चालिसा करायला, असं होतं बरं का. मला आठवतं मी शतबार हनुमान चालिसा करत होतो मागच्या वर्षी आणि 66व्या दिवशी मी हनुमान चालिसा लगभग विसरलो होतो. लगभग. आणि आय वॉज लाईक माय गॉड, 11:40 झाले, आय मिसिंग समथिंग. आणि मग काय आहे, मग ती परत रिसेट बटन, परत 0 पासून सुरुवात. डे 1. इफ यू मिस इट, डे 1. सो यू कॅन कम फॉर द सेशन. नाही, तुम्ही सेशनला या रोज, राईट. बट इफ यू मिस, यू टू स्टार्ट अगेन. अँड वेन एव्हर यू स्टार्ट फ्रॉम ट्यूजडे. घरामध्ये काय इमर्जन्सी आली, यू कॅन डू हनुमान चालिसा, नो प्रॉब्लेम. सायकलमध्ये करावी का नाही करावी याचं उत्तर माझ्याकडे नाहीये, पण ऐकू शकता याचं उत्तर माझ्याकडे आहे. ऐकू शकता. यू कॅन लिसन फ्रॉम युअर मोबाईल फोन. यू कॅन लिसन. मोबाईल बाजूला ठेवा. यू कॅन लिसन. क्लॅरिटी येते. काही प्रश्न असतील तर तुम्हाला मी अनम्यूट करायची संधी देतो. तुम्ही मला विचारू शकता. यू कॅन आस्क मी. पहिल्यांदा करतायत हनुमान चालिसा आणि रामस्तुती एकत्र केली जाते. ह्याच्या आधी आपण हनुमान चालिसा, नुसतीच हनुमान चालिसा करत होतो. पण आपल्या इथे रिंकू मॅडम आहेत मधुरतामध्ये, त्यांनी मला सांगितलं की शी वॉज ऑल्सो रेफर्ड बाय समबडी ऑन दिस सब्जेक्ट. आणि त्यांनी आपल्याला सल्ला असा दिला होता, ते पण खूप ज्येष्ठ गुरु आहेत. त्यांनी सांगितलेलं की हनुमान चालिसा फॉलोड विथ रामस्तुती, मॅनिफेस्टेशन बिकम्स फास्टर. आणि whatever helps manifestation, we will welcome it. क्लॅरिटी येते, राईट. जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही आता मला विचारू शकता. या कालामध्ये फ्रॉम टुडे टिल 24th of November 2025 तुम्ही हनुमानाचं दर्शन घेतलं की ग्रुपवरती फोटो टाका. तुमचा नाही, हनुमानाचा. Please post a photo of Lord Hanuman whenever you visit a temple. We will all like to take a darshan. Hanuman Chalisa, it is extremely powerful. It is so powerful. It is so powerful. मी 2021 पासून करतोय आणि माझ्या बरोबरचे तुम्ही बरेचसे जण 21 पासून करताय. आणि हनुमान चालिसा मी असं म्हणतो, इट्स द मोस्ट पॉवरफुल लॉ ऑफ अट्रॅक्शन. लॉ ऑफ अट्रॅक्शन सुपरसीड करून टाकते हनुमान चालिसा. संकल्प लिहिला, संकल्प पूर्ण होणे. व्हेरी व्हेरी पॉवरफुल.
संकल्पाला गती मिळणे, संकल्पाला प्रगती मिळणे, संकल्प पूर्णत्वाला येणे. लोकांनी मला मेसेजेस पाठवलेत कितीतरी वेळा, दॅट आफ्टर डुईंग हनुमान चालिसा संकल्पासहित 21 दिवसाची, बरोबर आहे, संकल्प सर आमचे पूर्ण झालेले आहे. मी त्यातला एक आहे. जनरली मला पेढा लागला गोड की मी तो माखीच्या मी घेऊन जातो. ही माझा स्वभाव आहे, गुणधर्म आहे असं म्हणू शकता. आय लव्ह टू स्प्रेड थिंग्स विच आर ऍडिंग मधुरता इन लाईफ. त्यामुळे हनुमान चालिसेतना असे काही संकल्प, असे काही वैयक्तिक प्रॉब्लेम, वैयक्तिक बिझनेस सगळीकडे असे सॉल्व्ह झालेले आहेत मागचे काही वर्षांपासून. ही मला असं वाटतं, आता मला आता मोजायला लागेल, पण आपण वर्षाला 4 करतोय, 21 सालापासून आपण करतोय. फक्त या 25 मध्ये आपले 2 आपण सेशन केलेले नाहीयेत. म्हणजे जून मध्ये आपण भेटलो नव्हतो, जून, जुलै, ऑगस्ट. तर जुलैमध्ये आपण जनरली करतो आणि मग ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरची आता आपण करतोय. काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकता. यातली हनुमान चालिसेतलं ज्या गोष्टी आहेत, ज्या आपण शिकतोय किंवा शिकणार आहोत, यातला देर इज नो रेफरन्स इन टर्म्स ऑफ असंच असेल असं नाही. मला असं वाटतं की त्याचा अर्थ असा असू शकतो. प्रत्येकाला प्रचिती काय प्रमाणात येईल, कशी येईल, तर साईबाबांच्या आरतीमध्ये ज्याचा मनी जसा भाव आहे तसे ते पावतात. आणि कालच माझं गजानन महाराजांचं पारायण झालं. त्या पारायणामध्ये महाराज एका अध्यायामध्ये असं म्हणतायत की जो भक्त आहे तो पहिले श्रद्धाळू असतो, किंवा तो असंच येतो, कोणीतरी सांगितलं, कोणी म्हटलं करा रे, या रे, आणि मग तो येतो निष्ठेने. पण तो 16व्या अध्यायामध्ये महाराज असं म्हणतायत, गजानन विजय ग्रंथामध्ये महाराज असं म्हणतात की प्रचिती विण कोणाचाही विश्वास बसत नाही. प्रचिती म्हणजे रिवॉर्ड्स, प्रचिती म्हणजे रिवॉर्ड्स, प्रचिती म्हणजे यू गेट एक्सपिरियन्स. आणि ज्यांनी ते एक्सपिरियन्स घेतले, ज्याला ते रिवॉर्ड्स मिळाले, त्याला त्याचा एकदा विश्वास, त्याच्यानंतर प्रचिती आली की मग तो स्थिर होतो. जे लोक प्राणी किलिंग शिकलेले आहेत, जेव्हा तुम्ही बेसिक प्राणी किलिंगच्या वर्गामध्ये स्वतःचा ऑरा तपासायला सुरुवात केली, आठवतो तो दिवस, डे 1 लंचच्या आधी आपण ऑरा फील करायला प्रयत्न करतो आणि आपल्याला तो फील होतो. डे 2 ला आपल्या फॅमिली मधल्या, म्हणजे आपल्या घरच्यांचा आपण ऑरा जेव्हा तपासू लागतो, तेव्हा ती प्रचिती येते आणि तो स्टुडंट डे 2 ला हिलर झालेला असतो. आणि मग तो बेसिक प्राणी किलिंग ग्रॅज्युएट म्हणून ओळखला जातो. आणि मग तो त्याची जर्नी सुरू करतो आणि तो स्थिरावतो प्राणी किलिंग मध्ये. त्याचप्रमाणे कुठल्याही गुरूंची आपण जेव्हा टीचिंग्स प्रॅक्टिस करायची प्रयत्न करतो, त्यांच्याकडनं येणारे जे प्रत्यय आहेत, त्यांच्याकडनं येणारे जे इंटरव्हेन्शन आहेत, त्यांच्याकडनं येणारे काही मदत आहे, आशीर्वाद आहेत, ते आपल्यालाच अनुभवतो आपण. क्वचितच ह्याची चर्चा आपण बाहेर करू शकतो, कारण की लोक भरोसा ठेवतील किंवा नाही. पण ज्यांना गुरु आहेत, ज्यांना गुरु प्राप्ती झालेली आहे, ते मला नक्की सांगतील. आणि त्यांना एक्झॅक्टली मी सांगतोय, मी जे म्हणतोय ते यू कॅन अंडरस्टँड, यू कॅन रिलेट. की ज्यावेळी आपल्याला ह्या फिलिंग्स येतात, ऑल दोज पीपल हू हॅव टीचर्स इन देअर लाईफ, यू एक्सपिरियन्स द टीचिंग्स. आणि अनंत वेळा आपल्यावरचं गंडांतर, अनंत वेळा आपल्या परिवारावरती येणारे जे फटके आहेत, सायकिक अटॅक्स आहेत, निगेटिव्ह एनर्जीज आहेत, वाईट साईड नजरा आहेत, यातनं आपल्याला सुरक्षा मिळालेली आहे, असं आपण कैक वेळा अनुभवलं असेल. तर हनुमान चालिसेमध्ये मी पाहत असताना मला असं वाटलं की 16व्या अध्यायामध्ये गजानन महाराजांनी आपल्याला रेफरन्स जो दिलाय, त्याच पद्धतीने आपण हनुमान चालिसा जर पाहिली, तर पहिलेचे जे दोहे आहेत आणि नंतरचे जे आहेत ते चौपाई आहेत, 40 आहेत. पहिल्याच्या 2 आणि नंतर शेवटची 1.
ही जर आपण पाहिली ना, तर खरं संकल्प जो लिहायचा आहे आपल्याला, तर ह्या दोन दोहा वरची आणि खालचा एक जो शेवटचा आहे, पवन तनय संकट हरण मंगल मूर्ती रूप, संकल्प आपल्या ह्याच्यातच आला. पण आपण हा संकल्प लिहायला पाहिजे का? 100%. मी जेवढ्या वेळा पारायण लिहितो तेवढ्या वेळा मी संकल्प लिहितो. आणि संकल्प सगळ्यांनी का लिहिला पाहिजे? आजचा दिवस पहिला आहे, आज फक्त ओरिएंटेशन, राईट? जेव्हा संकल्प आपण लिहितोय, संकल्प का बरं लिहायचा? मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो बघा. याच्यासाठी संकल्प लिहायचा आपल्याला. हे काय दिसते आपल्याला? ही पायवाट आहे, ही पायवाट आहे, ही पायवाट आहे. अगदी अशीच नसेल पण ही पायवाट आहे. अशी पायवाट पॉइंट ए टू पॉइंट बी, ही पायवाट आपल्या माइंड मध्ये तयार होत असते आपल्या संकल्पांसाठी. जे संकल्प आपण लिहिलेले आहेत त्याची सारखी उजळणी करून 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 मॅनिफेस्टेशनसाठी पायवाट तयार होते. जो फर्स्ट डे किंवा फर्स्ट टाइम पटकन संकल्प मॅनिफेस्ट होणं, येस, फंटास्टिक. पण जेव्हा आपण त्याच्यावरती चालून 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 ते गवत जे आहे ते जेव्हा दबलं जातं, तेव्हा ती पायवाट तयार होते. अँड देन यू वॉक फास्टर. सेकंड टाइम, day 1, day 2, day 3, day 4, day 21, and then you are मेकिंग प्रोग्रेस. हा माझा अनुभव आहे. हनुमान चालीसा सिरीज, मला असं वाटतं की इथे मधुरतामध्ये आपले जवळजवळ 180 व्हिडिओज आहेत. आता आपण ही सिरीज एकत्र करून प्लेलिस्ट म्हणून ऐकू शकता तुम्ही मागे जाऊन. 21 पासून आपण करतोय. काही आपण सेशन रेकॉर्ड केले होते, काही आपण सेशन रेकॉर्ड नव्हते केले. पण मला वाटतं की 15वा 16वा सेशन असेल ही सिरीज. आर यू ऑल विथ मी राईट नाव? आज आपण फक्त समजून घेतोय हनुमान चालीसा थोडीशी डिटेलमध्ये. त्याच्या आधी वी आर जस्ट सेटिंग इट अप. वी आर जस्ट सेटिंग अप अ प्लॅटफॉर्म. ही जी हनुमान चालीसा आपण करतोय, ही जी हनुमान चालीसा आपण, आपला जो संकल्प आहे त्याच्यामध्ये आपण क्लिअरली आपण हे समजायचा प्रयत्न करतोय की हे परमेश्वरा, जी हनुमान चालीसा आम्ही करत आहोत, जी हनुमान चालीसा आम्ही एकत्र आलेलो आहोत, त्यातला जे मेन स्वरूप आहे दोहा, पवन तनय संकट हरण मंगल मूर्ती रूप, स्क्रीनवरती दाखवू तुम्हाला. मे बी सम ऑफ यू आर लॉग्ड इन फ्रॉम द फोन. शेवटचा दोहा बघा इथे, पवन तनय संकट हरण मंगल मूर्ती रूप. पवन तनय याचे वेगळे वेगळे अर्थ आहेत. पवन तनय, पवन इज एअर. पवन चक्की आपण बघतो का? शिर्डीला जाताना, शनी शिंगणापूरला जाताना रस्त्याला आपल्या शिर्डीत गेलात तुम्ही, राईट? नाशिकला जाताना आपल्याला पवन चक्की लागते. पवन चक्की म्हणजे काय? पवन चक्की म्हणजे पवन चक्की. वायूवरती चालते, राईट? पवन चक्की, पवन इज एअर, हवा. पवन तनय, पवन आपले जे विचार आहेत, माइंड आहे, ते वाऱ्यावरती तडतड 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 60,000 विचार पैकी 60,000 विचार जर आपण करत असतो, 3-4 विचार सारखे 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 सारखे, जास्तीत जास्त 7-8 विचार सारखे करत राहतो आपण. आणि जर आपल्या जीवनात संकट असेल, कुठलं दुःख असेल, if there is a pain in your life or body, we only concentrate on the pain.
We tend to forget what's other things in life. सर मला हे मिळत नाही, सर मला ते मिळत नाही. इफ आय टेल यू टू राईट डाऊन, जेव्हा आम्ही हे सारखं एक्झाम्पल देत असतो की इफ आय टेल यू इमॅजिन, रिमेंबर अँड स्टार्ट रायटिंग हॅपी मोमेंट्स इन युअर लाईफ, लोक वरती बघतात. तेव्हा मी वरती लिहिले, काय गोंधळ आहे वरती, काय पण नाही आठवत. पण देन का नाही आठवत? सर सगळं बरोबर आहे, पण माझे पार्टनर, मी तुम्हाला सांगतो, चाल त्याच्यावरती पार्टनरवरती एक पुस्तक लिहायला सुरुवात करतात. जीवनात 95% गोष्टी चांगल्या आहेत, 5% गोष्टी सर माझं हे ऐकत नाहीत, माझी ही ऐकत नाही, माझ्या बिझनेस एक कुठली तरी बाजू, जमेची बाजू नसते. परमेश्वराने आपल्याला ती दिलेली असते की इथे आपल्याला लेसन लर्न करायचे. ते लेसन लर्न करायचे सर जीवनात सगळं आहे. एसी आहे पण झोप येत नाहीये, गाडी आहे पण कुठे मन लागत नाहीये, नाही, दिवाळी दसरा आहे का नाही घरी कळत नाही. असं जो तुमचं होत असेल, असं सगळ्यांचं होतं. मी अपवाद नाही. मी सेशन घेतोय याचा अर्थ आय नो एव्हरीथिंग असं नाही. आय एक्सपिरियन्स एव्हरीथिंग व्हॉट यू अँड मी आर टुगेदरली एक्सपिरियन्सिंग. आर यू अंडरस्टँडिंग? राईट. सो पवन तनय संकट हरण. संकट काय आहे? 2-3 संकट काय आहेत? संकट काय आहेत? एक्झाम्पल मी सारखं देतो हल्ली. जे लोक अराटिकच्या सेशनला येतात किंवा अजून कुठल्या प्रायव्हेट सेशनला येत आहेत किंवा माझ्याकडे हिलिंग घेत आहेत, संकट खरंच काय आहे तर एकदा टाटा मेमोरियलला जाऊन या, संकट कळेल काय असतं ते. खारघरला जाऊ शकता तुम्ही, हिंमत नाही होणार. संकट हरण. मग परमेश्वरा माझ्यातली संकट काय आहेत? माझ्याकडे संकट काय आहेत? काय नक्की प्रार्थना करतोय? आता दिवाळीला काय प्रार्थना केली? उद्या त्रिपुरी पौर्णिमा आहे. काय नक्की प्रार्थना करणार आहोत आपण? आपली अर्जी काय आहे? व्हॉट इज द लेटर टू गॉड? व्हॉट इज द कॉन्व्हर्सेशन विथ गॉड? बाकी ठीक आहे हो, मेडिटेशन वगैरे सगळं चाललंय, छान, खूपच छान. अराटिक, काही जण तुम्ही अराटिक असाल आहात. मी सुद्धा लेवल 1 प्रॅक्टिस करतो, माझी सुद्धा छान प्रॅक्टिस चालू आहे. महाराज मास्टर मला बरंच काय काय सांगतायत, पण ते सांगतायत सो पवन तनय संकट हरण. काय करायचंय आपल्याला नक्की? मंगल मूर्ती रूप. हे परमेश्वरा, मी या विचारातनं मुक्त होऊ शकतो का? उत्तर त्याचं नो आहे हो. हे फक्त पिक्चर खराब, सिनेमा आणि सिरियल्स खराब करतायत आपलं मन. बघू नका. भारतातली तर एक जनरेशन तर माझ्या आई वडिलांच्या आणि आसपासच्या, इट इज जस्ट स्पॉइलिंग. मैं आज भी फेके हुए पैसे नहीं उठातो असले काहीतरी बोगस डायलॉग. मेरा जीवन कोरा कागज, असं काहीही नसतं, बोगस. कोणीतरी लिहिलं किशोर कुमारची दर्द भरी गाणी आणि मग नंतर माणसं तीच गायला सुरुवात होतात. पैसे एकटा किशोर कुमार कमवून गेला. आपले पैसे आपण दुसऱ्याच्या पदरी घालतोय संध्याकाळी 8च्या नंतर. चाललंय काय? कोण चालवतोय? पवन तनय संकट हरण मंगल मूर्ती रूप, हा संकल्प असला पाहिजे. हँड ऑन हार्ट, राईट हँड तुमच्या हार्ट होती ठेवा, डोळे बंद करा आणि खरंच स्वतःला विचारा मनाच्या आरशामध्ये की माझी मंगल मुहूर्त म्हणजे आवडेल का नाही मला स्वतःला? हेल्दी, एनर्जेटिक, यंग, कॉन्ट्रीब्युटर, समाजामध्ये सशक्त स्वतःला बघायला आवडेल का नाही? मग करा ना, स्वतःची मंगल मूर्ती करायचा प्रयत्न करा.
राईट हँड आपल्या हार्ट वरती असेल, हार्ट चक्रावरती असेल. बघा ना प्रयत्न करून. ज्यांनी चष्मा घातलाय त्यांनी चष्मा काढून ठेवा छानपैकी. फक्त वक्ता चष्मा घालणार आहे, कारण वक्त्याला तुम्हाला बघायचं आहे. सो बघा ना, मनाच्या पडद्यावरती बघा ना, मंगलमूर्तीची मस्तपैकी तुम्हाला आज मी एक इमेज देणार आहे. भरपूर इमेजेस बनवा. सी युअर सेल्फ स्ट्रेस फ्री, ताणमुक्त, तणावमुक्त, व्याधीमुक्त. हे होऊ शकतं का? ऑफकोर्स, आय एम एन एक्झाम्पल फॉर इट. कुठल्याच गोळ्या मी घेत नाही. याचा अर्थ मेडिकल वरती भरोसा नाही असं नाही, पण मला आवश्यकता लागत नाही. हेल्दी, एनर्जेटिक आणि स्वतःला यंग बघायचा प्रयत्न करा. पुढच्या 21 दिवसामध्ये सी युअर सेल्फ. मी तुमच्या भरपूर इमेजेस करणार आहे. मनाच्या पडद्यावरती स्वतःला बघा, धावताना बघा, एक्सरसाइज करताना बघा, योगा करताना बघा, शारीरिक काहीतरी खेळ करताना बघा, सायकलिंग चालवताना बघा, बॅडमिंटन खेळताना बघा, बास्केटबॉल खेळताना बघा, वॉकिंग करताना बघा, ब्रिस्क वॉक करताना बघा. छानपैकी तुम्ही घराच्या जवळच किंवा तुमच्या कंपाऊंड मध्येच कुठेतरी वॉक करताय गार्डन मध्ये, आणि छानपैकी तुम्ही गवतावरती, ग्रासवरती, लॉन वरती चालताय. शुद्ध प्राणिक एनर्जी तुम्हाला मिळते. बघा ना स्वतःला मस्तपैकी. देखिए अपने आप को. नेक्स्ट, बघा ना स्वतःला. करा हिंमत व्याधीमुक्त होण्याची. नाही सर, पण डॉक्टरांनी सांगितले. असू दे ना, पण बघायला काय हरकत आहे. बघा स्वतःला व्याधीमुक्त बघा. डिसीज असू शकतो, डिस्कम्फर्ट असू शकतो, इलनेस नसू शकतो. इलनेस म्हणजे काय? आज पण आपल्या सगळ्यांची बॉडी 5-5 मिनिटांनी कॅन्सर सेल बनवते, इम्युनिटी मारून टाकते त्याला. इट इज कॉल्ड डिसीज. डिस्कम्फर्ट होऊ शकतं. बघा स्वतःला हेल्दी, एनर्जेटिक आणि यंग बघा. मस्तपैकी तुम्ही जिने चढताय. काही जण तुम्ही गिरनारला जायचा प्रयत्न करत होतात यावेळी, मला माहिती आहे. माझ्याशी तुम्ही बोलला होतात. बघा बरं, गिरनारला जाताना 10,000 पायऱ्या मस्तपैकी जाताना बघा. जय गिरनारी म्हणून जा. जिने चढत चढत, पायऱ्या चढत चढत 10,000 पायऱ्या तुम्ही चढून जाताय. दत्तांनी आपल्यासाठी तिथे पादुका ठेवल्या. दर्शन घेताय. यू आर प्युरिफाईंग युअर सोल. इट इज कॉल्ड मिनी कैलास, मिनी हिमालय. तुम्ही तिथे आशीर्वाद घ्यायला जाताय. तिथे कैक असे हायर बीइंग्स आहेत, हु आर मेडिटेटिंग फॉर लास्ट 200+ इयर्स. तुम्ही दर्शन घेताय. जर लकी असाल तर, त्यांनी दिलं तर. हळूहळू हळूहळू तुम्ही स्वतःला बघा की तुम्ही सुदृढ होताय, सशक्त होताय, हेल्दी होताय, एनर्जेटिक होताय. बघा ना स्वतःला. आज डे 1 आहे. आजच मी तुम्हाला ब्रेक थ्रू देणार आहे. आजच. आर यू रेडी? जर यस असेल तर तुमच्या हृदयातनं यस घ्या. यस घ्या. लेट युअर हार्ट पल्सेट. धगधग करत असेल, हार्टची परमिशन घ्या. म्हणा तुझी तयारी आहे का? मनाच्या पडद्यावरती स्वतःला बघा. सी युअर सेल्फ विथ द आईज ऑफ युअर माइंड, ॲज इफ यू आर इन द मिरर. सी युअर सेल्फ. पैशाबरोबर तुमची रिलेशनशिप कशी आहे? हाऊ इज युअर रिलेशनशिप विथ मनी? ऑन स्केल ऑफ 10 काय रिलेशनशिप आहे तुमची? पैसे येत आहेत? येस. पैसे खर्च होत आहेत? येस. पैसे वाचतायत का? येस. सगळीकडे यस मिळतोय. पैसे शिल्लक राहत नाही सर. बर. पैसे खूपच कमी राहतात शिल्लक. बर.
पैसे कमवायला कष्ट पडताय, बर. मनस्वी संकल्प आहे सर घर घ्यायचा, बर. हाऊ इज अ रिलेशनशिप विथ मनी? हाऊ इज अ रिलेशनशिप विथ वर्क? जिथे तुम्ही नोकरी करताय, जिथे तुमचा बिझनेस आहे, जिथे तुमचे क्लायंट्स आहेत, कसे आहेत तुमचे रिलेशनशिप? इट विल रिफ्लेक्ट युअर रिलेशनशिप विथ मनी. इट इज ऑलवेज डायरेक्टली प्रोपोर्शनल. जिथून आपल्याला पैसे मिळतात, जिथून आपल्याला धनाची संपत्तीची आपल्याला प्राप्ती होते, तिथेच जर आपण प्रामाणिक नसाल, डेडिकेटेड नसाल, उत्तर तुम्हाला मिळणार आहेत. सो यू से आय विल इम्प्रूव्ह, आय विल लर्न रूल्स ऑफ मनी. मी प्रयत्न करीन, मी रोज स्वतःला इम्प्रूव्ह करत राहीन. स्वतःला बघा, आपले रिलेशनशिप कसे आहेत, फॅमिली रिलेशन कसे आहेत, सोशल रिलेशन कसे आहेत, आध्यात्मिक रिलेशन मध्ये कसे आहात तुम्ही, आध्यात्मिक प्रगती कशी करताय? आर यू प्रोग्रेसिंग डेली? आर यू प्रॅक्टिसिंग डेली? आर यू प्रोग्रेसिंग इयरली? काही नवीन शिकताय अध्यात्मामध्ये, नवीन कोर्सेस करताय, नवीन वर्कशॉप करताय, नवीन थेरपी करताय, काही पारायण करताय, कुठल्या ग्रंथाचं पारायण करताय? सी युअर सेल्फ. आज तुम्हाला मुक्तांगण आहे. स्वतःची इमेज बघा, अशी बजरंग इमेज झाली पाहिजे. मनातल्या मनात म्हणा, बजरंग बजरंग बजरंग. सगळ्या क्षेत्रामध्ये स्वतःला प्रगती करताना बघा, बजरंग बजरंग. शक्ती आपल्याला मिळते, बजरंगाची शक्ती मिळते. बजरंग म्हणा, मी बजरंग, मी बजरंग. हळुवारपणे हात खाली ठेवा, स्लोली अँड स्टेडीली. डोळे बंदच असणार आहे, जीभ टाळायला लावा. कनेक्ट टंग टू द पॅलेट. कीप युअर आयज क्लोज्ड. इन युअर माइंड. जसं जसं मी तुम्हाला सांगतोय, जसं तुम्ही हा आवाज माझा ऐकणार आहात, व्हेरियस बॉडी पार्ट्स मध्ये यू हॅव टू लिसन टू दिस साऊंड. बजरंग. दोन्ही भुवयांच्या मध्ये ऐका, बजरंग. डोक्याच्या मध्यभागी बजरंग. कानाच्या वरती भाग, दोन्ही कानांच्या वरती, टेम्परल लोब मध्ये बजरंग. डोळ्यांच्या खाली बजरंग. ऑन युअर थ्रोट बजरंग. ऑन योर लंग्स बजरंग. अपने घुटनों पे सुनिए, बजरंग. दोन्ही हातांच्या मध्ये ऐका, पाम्स मध्ये बजरंग. पाठीमध्ये ऐका, बजरंग. मानेवरती बजरंग. रक्ताच्या प्रत्येक कणामध्ये बजरंग. 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 मी अर्धाच वर्ड बोलणार आहे, उरलेला तुम्ही बोलायचं आहे. बज, मनातल्या मनात बज बज बज. नाउ चॅन्ट दिस इन युअर माइंड. आय विल नॉट चॅन्ट. मनातल्या मनात. जसं जसं तुम्ही बजरंग म्हणताय, तशी तशी तुमची इमेज बजरंगासारखी होतीये, विशाल होतीये.
संकटांच्या डोक्याच्या वरती तुम्ही नाचताय. बजरंग. ज्या तुमच्या अडचणी आहेत त्याच्यावरती तुम्ही नाचताय. बजरंग. इनफ. बजरंग. स्वतःला सैल सोडत राहा. व्हिज्युअलाइज करा की तुमची इमेज 100 फूट झाली आहे. 100 फूट म्हणजे जवळ जवळ 10 माळ्याच्या बिल्डिंग एवढी झाली आहे. वरना बघा काय दिसतंय तुम्हाला. व्हॉट आर यू सीइंग? सी व्हॉट यू सॉ. पायाखाली घ्या तुमचे प्रॉब्लेम्स, अडचणी. बजरंगापेक्षा मोठे नाही आहेत. जस्ट क्रश देम. उजव्या पायाखाली घ्या आणि क्रश करून टाका त्यांना. बजरंग. क्रश करून टाका पायाखाली. क्रश करा. क्रशिंग इट. बजरंग. बजरंग. टेक अ लॉंग डीप ब्रेथ. ओपन युअर आयज. डोळे उघडा. या सगळ्या बजरंगाचं स्वागत आहे परत एकदा. डे 1. बेटर. पॉवर. आज तुम्ही काय लिहिणार आहात ग्रुपमध्ये? बजरंग. व्हॉट विल यू राईट? मी बजरंग किंवा जस्ट राईट बजरंग. आजच्या सिरीजचा आपला जो सिरीज आहे याची, ही सिरीजच 2026 मध्ये आपल्याला घेऊन जाणार आहे. कशी जाणार आहोत आपण? बजरंग. मजा आली? क्लॅरिटी आली? 7:30-8 पर्यंत विजय मी तुम्हाला व्हिडिओ रिलीज करतो. तुम्ही ऐका. आधीचा भाग सोडून द्या. पुढचा भाग ऐका आणि कीप डुईंग रिपीटेडली. पायवाट बनवायचे. बजरंग 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 करत करत झोपायचं आहे. आज तर डे 1 आहे. काय होणार आहे आपलं? काय होणं अपेक्षित आहे? काय वाटतंय तुलसीदासाने आपल्यासाठी काय रचलंय? पवनतनय संकट हरण मंगल मूर्ती रूप. राम लखन सीता सहित हृदय बस सुरभूप. सगळी संकट हरवण्याची ताकद बजरंगामध्ये. येस, तो बजरंग आपल्यामध्ये आज आपण तो स्वीकार केलेला आहे. स्वीकार केलाय तुम्ही? डोळे बंद करा. हार्टला सांगा, हार्टवरती हात ठेवा. हार्ट चक्रावरती हात ठेवा. इथे म्हणा थँक्यू. स्वतःला सांगा आय लव्ह यू. स्वतःला सांगा, मनाच्या पडद्यावरती स्वतःला बघा. म्हणा माझं तुझ्यावरती प्रेम आहे. आय लव्ह यू. स्वतःला सांगा आय लव्ह यू. तुमच्यापैकी हे प्रत्येक जण एक्सरसाइज केला असेलच असं नाही. सम ऑफ यू आर डुईंग इट फॉर द फर्स्ट टाइम. तुम्हाला वाटेल हे काय चाललंय. लिसन टू सम सिरीज इन पास्ट. फॉर यू आर अटेंडिंग फॉर द फर्स्ट टाइम अगेन, मनाच्या पडद्यावरती स्वतःला बघा. ऍज इफ यू आर वॉचिंग इन द मिरर युअर सेल्फ अँड से आय लव्ह यू यार. मनापासून सांगा आय लव्ह यू. Hey, you're doing something different, yeah, this time. सांगा स्वतःला, hey, you're doing something different, huh? काहीतरी वेगळं करतोयस तू यार. कुछ और कर रहा भाई. ये बात सांगा बरं जरा इमोशन्सनी सांगा. हे काहीतरी नवीन करतोयस तू. स्वतःचं नाव घ्या. हे कुछ नया कर रही है यार तू. कुछ नया कर रहा है भाई. मजा आने वाला है ये सीरीज में. बजरंग होऊन जाऊ द्या. बजरंग नॉन स्टॉप. बजरंग द्या स्वतःला आवाज. बिफोर द रेकॉर्डिंग एंड्स, हनुमान चालिसा आणि रामस्तुती हे रेकॉर्डिंग मध्ये येणार नाही. बिकॉज हे माझ्या आवाजातली नाही आहे. त्यामुळे कॉपीराइट्स आपण दुसऱ्याची गाणी प्ले करतोय. सो दुसऱ्यांनी गायलेली गाणी प्ले करतोय, राईट. किंवा हे आपण हनुमान चालिसा आपण म्हणतो माझ्या आवाजातली नाही. सो आय कॅनॉट record and put it on YouTube.
सो आपण इथे रेकॉर्डिंग थांबवतोय, पण हनुमान चालीसा लगेच सुरू करतोय. जे लोक ऑनलाईन ऐकणार आहेत किंवा ऐकत असतील हे सेशन नंतर युट्यूब वरती, राईट, थँक्यू. यू प्लीज स्टॉप अँड डू युअर हनुमान चालीसा. हनुमान चालीसा करायची आहे. बरेच जण मला प्रश्न विचारला होता मागच्या वेळी, हनुमान चालीसा तुम्ही केली नाही. हनुमान चालीसा करतोय, पण रेकॉर्डिंग मध्ये राहणार. ठीक आहे. सो थँक्यू फॉर दोज पीपल हु आर वॉचिंग. आणि मग आपण आपलं सुरू करूया.